नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो त्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. मार्केट काल आज असेल, शुक्रवारी असेल, आपण बघितलं तर की रेंजमध्ये 24,300 ते 24,500 या रेंजमध्ये 24,200 250 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ऑलमोस्ट या दोन ट्रेडिंग सेशन्समध्ये रिटेस्ट झाला आहे तो बऱ्याचदा, आणि 24,500च्या आसपास रेजिस्टन्स घेतानाही आपल्याला मार्केटला बघायला मिळतं आहे. या स्टॅग्नंट रेंज बाउंड ट्रेडिंग पॅटर्नच्या मागं कारण आहे भारत पाकिस्तान वॉर, जे काही युद्धाचं सावट आहे, तेव्हा मार्केटला हायर लेवलवाला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते. तसा मार्केटचा इमिनंट ट्रेंड जो आहे तो अप ट्रेंडमध्ये आहे. 22,000पासून ज्या पद्धतीने निफ्टी वर आला, अपेक्षा होती 25,000पर्यंत जाऊन निफ्टीने ॲटलिस्ट फिनिश केलं असतं, पण जसंही युद्धाचं सावट 22 एप्रिलनंतरनं मार्केटवर आले आणि मार्केट अवेटेड आहे की भारत कोणती ॲक्शन घेते, आणि त्यामुळं मार्केटला हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग आपल्याला येताना बघायला मिळते. खालीही पडत नाही आहे, कारण FIचं बाईंग आहे. कंटिन्यू FIs गेले 10 ते 13 ट्रेडिंग सेशन झालं FIs बाय करत आहेत. कालही पाहिजे जवळपास 500 करोडचं बाय केलं आहे, DICने 2700 करोडचं बाय केले. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडून बाईंग होते आणि निफ्टी, बँक निफ्टी असेल या सगळ्या इंडेक्सला एक सपोर्ट बघायला मिळते. पण हायर लेवलला थोडं प्रॉफिट बुकिंग येते. 24,500च्या आसपास एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स क्रिएट झाला आहे, आणि मला वाटतं जोपर्यंत 24,500च्या वर आपण क्लोज येणार नाही, मला वाटतं ही शॉर्ट टर्म रेंज बाउंड ट्रेडिंग चालू राहील. आणि मार्केटचं लक्ष युद्धाच्या अटॅकवर आहे की कशा पद्धतीनं भारत ॲक्शन घेते त्यावर असेल. त्यामुळे जोपर्यंत भारताची भूमिका युद्धाला घेऊन क्लिअर होत नाही, किंवा एखादा अटॅक होऊन कशा पद्धतीनं वॉर होते किंवा काय डेव्हलपमेंट्स होते ते क्लिअर आउट होत नाही, तोपर्यंत मला वाटतं मार्केटला एक रेंज बाउंड सेशन राहू शकतो, किंवा एवढा दबाव बघायला मिळू शकतो. हायर लेवलला ईच अँड एव्हरी टाईम हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे बाय ऑन डीप राहा, हायर लेवलला प्रॉफिट बुक करत राहा असं मला वाटतं, जोपर्यंत हे युद्धाचं सावट टळणार नाही. बाकी ओव्हरऑल टेक्निकल लेवल्स बघायचं झालं तर निफ्टी 24,200 250च्या वर आहे, तोपर्यंत पॉझिटिव्ह बायसने ट्रेड करू शकतो आपण. 24,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 24,500च्या वर क्लोज दिला तर फर्दर अपवर्ड मोमेंटम निफ्टीला येऊ शकते. अदरवाईज 24,200 250 ते 24,500 या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड करू शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा गेले 2-3 सेशन डिक्लाइनिंग बघायला मिळते. ऑलमोस्ट 56,000च्या पासून बँक निफ्टी ऑलमोस्ट 2,000 पॉईंट खाली आला. गेले 6-7 ट्रेडिंग सेशन बँक निफ्टीमध्ये दबाव बघायला मिळतो आहे. आजही त्याचा प्रभाव जाणवला. जवळपास 650 पॉईंट बँक निफ्टी खाली आला. बँक निफ्टीनंच बँकिंग सेक्टरनं आज लीड केलं मार्केटला खाली येण्यामागं, आणि बँक निफ्टी बऱ्यापैकी करेक्शन आले. त्यामुळे मला वाटतं 54,000 एक चांगला महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. 54,000च्या खाली गेलं तर फर्दर डिक्लाइनिंग. अदरवाईज 54,000पासून मला वाटतं एक शॉर्ट टर्म बाउन्स बघायला मिळू शकतो. त्यामुळं उद्यासाठी बँक निफ्टीला 54,000 लोअर लेवलला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, आणि हायर लेवलला फर्स्ट रेजिस्टन्स 54,500. 54,500च्या वर गेलं तर 55,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 409 शेअर्स वाढले, त्याबद्दल 2170 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये फक्त 16 शेअर्स वाढले, त्याबद्दल 34 शेअर्समध्ये पडझड झालेले आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज रिॲलिटी मेटल सेक्टरनी लीड केलं, एनर्जी सेक्टर पडलं, त्याच्यापाठोपाठ बँक्स आणि फार्मा सेक्टरमध्ये पडझड झाले. फक्त ऑटो सेक्टरला मायनर गेन्स आहेत. युरोपियन मार्केटचा आढावा घ्याल तर युरोपियन मार्केट्स मायनस आहेत, अर्धा ते 1%. अमेरिकेचे ट्रेड वॉरला घेऊन थोडं जग चिंतित आहे. ग्रोथ स्लोडाऊन होऊ शकते, यामुळं ग्लोबल मार्केट्समध्ये थोडंसं डिक्लाइनिंग आहे. US मार्केट जवळपास डाऊ फ्युचर्स 200 पॉईंट मायनस आहे. काल पण US मार्केट थोडं खाली आलेलं. डेटा थोडे वीक येतात, आणि एक रिसेशन येऊ शकतं का याकडं थोडंसं ग्लोबल मार्केट्सच्या दृष्टिकोनातून मार्केटचं लक्ष आहे. त्यामुळे एकंदरीत ग्लोबल मार्केट्सवर सुद्धा दबाव आहे, आणि आपल्या मार्केटमध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या सावटामुळे दबाव आहे. आणि त्यामुळे मला वाटतं मार्केटवर दबाव राहू शकतो कंटिन्यू येणारे काही ट्रेडिंग सेशन्स, जोपर्यंत युद्धाला घेऊन भारताची भूमिका स्पष्ट होत नाही, किंवा एखाद्या अटॅक किंवा कोणत्या पद्धतीची कारवाई होणार आहे हे मार्केटला जोपर्यंत क्लिअर आउट होत नाही, तोपर्यंत निश्चित मार्केटवर दबाव राहील. त्यामुळे प्रत्येक हायर लेवलला थोडंसं प्रॉफिट बुक करत राहा. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव करते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.